नमस्कार मंडळी. तर बरेच दिवसातून तुम्हाला एक व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. माझ्यामध्ये प्रॉब्लेम झालेला तर मी प्रॉब्लेम काय झालेला ते मी सांगण्याच्या मोडमध्ये नाही आणि सांगू पण शकत नाही. तर मी सर्वप्रथम तुम्हाला आता ललिता दिसते. तर ललिताला विचारतो, ललिता तू आज काय बनवणार आहे? काय बनवणार आहे? आज बिड्याची भाजी. हां, आता ललिता तुम्हाला बिड्डा बोलली, तर हा आता बिड्डा आहे बघा. तर तुम्ही याच्यावर काय कमेंट कराल? का अशुद्ध आहे? अशुद्ध शब्द नाही, तो माझ्या मायबोलीतला शब्द आहे. बिर्डा हे बोलणारे लोक शहरी लोक असतात आणि जो स्वतः वाल पिकवतोय तो बिड्डाच बोलतोय. आमची भाषा पण टिकून राहिली पाहिजे यासाठी मी प्रत्येक वेळी माझा शब्द येईलमध्ये का बिड्डा बनवतोय किंवा बिड्ड्यामधले असा प्रकार तसा प्रकार तर तुम्हाला तो दाखवतो. तर ललिता, हा जो तो बिड्डा टाकलेला आहे बनवणार आहे तो कधी तो पाण्यामध्ये टाकलेला? एक दिवशी आधी टाकायचं सकाळी आणि संध्याकाळी पाण्यातून काढायचा, कपड्यामध्ये बांधून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी येतील त्यांना कोंब. सकाळी कोंब आल्यानंतर मग आता ज्यावेळेस आपली भाजी बनवायची आहे तर त्याच्या आधी ही प्रोसिजर असते बघा. त्याचा साला काढून घ्यायला लागतात. साला काढून दाखव कशा काढतात त्या सोलून. या अशा प्रकारे साला काढून सर्व निसून घ्यायचा चांगला. मग तुम्हाला मी त्याच्यामध्ये काय काय जिन्नस टाकतात भाजी ती पण दाखवतो. तर आता जाऊ आपण याच्यामध्ये लागणारे जे आलूची पाने आहेत ती पाने मी सध्या आता घेऊन येतो आणि ते आलूची पानं तुम्हाला दाखवतो. आमची यावर्षी पानं कमी झाली पण दाखवतो कशी आहेत ती. तर आता इकडनं मी चाललो आहे आलूचा पान आणायला. तुम्हाला दाखवतो बघा पान. आलूची पानं माझी यावर्षी कमी झाली भरपूर. हे आहेत हा डेठीचं पान आणि हा एक आलूची पानं. आलूची पानं एकदम बेकार कंडिशनला आहेत. हे डेठी याच्यातला आता घेतो डेठीच घेतो यानं टाकायला बिड्ड्यामध्ये. तर बघा ही मी पानं आणली. आता ही पानं बघा किती ग्रीन आहेत. पानामध्ये दोन प्रकार असतात, एक काला पान आणि हा एक पोपटी कलरचा आहे, याला डेठी बोलतात. हा टेस्टला वेगळा आहे, तो पान वेगळा टेस्टला आहे. त्याची जास्तीत जास्त आमच्या इथे आलूवडी बनवतात, भाजीमध्ये पण टाकतात. पण याची जी चव आहे ही थोडी वेगळी आहे. बिड्ड्यामध्ये टाकायला ही पानं आम्हाला जास्त आवडतात. ती पण टाकतो आम्ही पण कमी. त्याचसोबत ही बघा, ही आमच्या शेतावली डेकणं आहेत. हे डेकणं बोलल्याचं उद्दिष्ट बरेच जण हे डेकणं बोलतात, हा माहिती नसेल म्हणून आम्ही आवर्जून शब्द बोललो डेकणं. हे ॲक्च्युली माठाचे बाजू बोलतात बघा. तर हे बाजू मग याच्यातला कट करून असं एक आपला शेवग्याची भाजीचे कट करतात त्या प्रकारचं तुकडं करून ते बिड्डेमध्ये टाकायचे. बिड्डेमध्ये जास्त पदार्थ टाकले का बिड्डा चांगला एकदम लागत नाही. तर बिड्ड्यामध्ये एकदम मोजकेच भाज्या जाणार आहेत त्याच्यात. ते त्याच्यामुळे मी दाखवतो. तर बघा बिड्ड्यासाठी काय काय लागणारे सामान मसाले वगैरे ते तुम्हाला दाखवतो मी. सर्वप्रथम हा मसाला आहे माझा आगरी मसाला, तो तुम्हाला माहितीच आहे. हिंग, धना जिरा, लसूण आणि कांदा, हळद लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिड्डा सोललेला. हा कांदा कट करून घेतला आहे, हा लसूण आहे क्रश केलेला आणि हे बघा हे आहेत आमसुलं, म्हणजे तिला आंबोस्ती बोलतात आमच्याकडं. हे आंबे सुकवून ठेवलेले आहे ते आंबोस्ती. आणि दुसरा जाणार आहे हा गरम मसाला, धना पावडर, कढीपत्ता. त्याचबरोबर हे बघा हे पदार्थ काय तुम्हाला आता याची रेसिपी मी नंतर कधी दाखवेन तुम्हाला. हे आहेत सांडगं. हे सांडगं एवढं दिसायला जरी एवढं असं तेवढं टाकायचं नाही, मोजकंच टाकायचं आहे त्याच्यात. त्याची एक चव बिड्ड्याच्या भाजीला एक वेगळीच प्रकारची चव येते आणि ती फार छान लागते. हा आहे तेल, आपला खायचं तेल. तर तुम्हाला आता पानाची कशी कापतात ती तुम्हाला दाखवतो मी. पानं ललिता कापतं आहे आणि तो डेकन पण ललिता कापतं आहे. जेवणच बनवणार ललिता आहे, फक्त मी तुम्हाला दाखवतो आहे. डेटीची पानं घेतली कापाला. हे बघा तशी बारीक चिरून घ्यायची. हे बघा हे अशी बारीक चिरून घ्यायची. त्याचसोबत हे डेटीचं डेट आहेत हे पण सोलून टाकायचं आहे त्याच्यात. आता बरेच लोकांना माहीत असतील का नवीन प्रकार त्याच्यामुळं काही जास्त याची माहिती सांगायची गरज नाही.
आता एक डेट बारीक केली आणि ही बारीक केल्यानंतर कशा प्रकारचे टाकायचे ते तुम्हाला मी नंतरच व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. हे डेट अशा प्रकारे का बारीक चिरायचे आहेत. ते बारीक चिरून घेतले. तर बघा अशा प्रकारे ही डेकणं पण आम्ही चिरून घेतली. डेकणं चिरून झाली. पान पाण्यामध्ये टाकला. आता त्याला स्वच्छ धुवून पुढची प्रोसिजर. तर आता रेसिपीला सुरुवात झालेली बिड्डा बनवायला. तर सर्वप्रथम ललिताने काही तेल टाकलं आहे. तेल टाकून आणि हा पातेला बघा आमचा पातेला म्हणजे लंगडी बोललं तरी चालेल, पितलची. भाजीसाठी आमची सर्व भांडीच वेगळी आहेत. घेत होता कसं काय पुरचा तो. मग सर्वप्रथम ललिता काय टाकशील त्याच्यात? राई जिरा. मग राई जिरा म्हणजे आपला फोडणीचा प्रकार झाला. राई जिऱ्याच्या हिशोबाने ललिता टाकते. राई जिरा असा मस्त तडतडला का त्याच्यामध्ये ललिता कांदा टाकते. 2 कांदे चिरून घेतलेले होते. आणि याचं प्रमाण काय आम्ही एकदम असं परफेक्ट सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचा बिटाचा वेगवेगळा हिशोबाने राहणार आहे. राई जिरा टाकला. त्याच्यात कढीपत्ता टाकते. कढीपत्ता थोडा मागून टाकल्यानंतर जलत नाही, त्याच्यामुळं कढीपत्ता थोडा मागून आहे. तर आता ह्याच्यामध्ये मग तुम्हाला दाखवायला विसरलो, टोमॅटो टाकायचं. टोमॅटो काही थोडाच पाहिजे. टोमॅटो काही जास्त नाही टाकायचं का तर आपल्याला आमसूल पण टाकायचे आणि परतून घ्यायचा. कांदा लाल झालेला आहे थोडा. आता कांदा लाल झाल्यानंतर लसूण टाकला. बिड्याची रेसिपी काही जास्त अशी कठीण नाही, सोपी आहे. पण प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता आमच्या घरामध्येच भावाची मुलगी सुविधा आहे, ती एवढा अप्रतिम बिड्डा बनवत आहे का एकदम छान. म्हणजे आमचा पण बिड्डा चांगलाच होता. आम्हाला बिड्डा आवडते आणि मला सजाची भाकरी, तांदळाची भाकरीसोबत बिड्डा खायला आवडते. ललिताला भातासोबत आवडते. आणि सुविधाचा बिड्डा खायला एकदम भारी. टेस्ट त्याची वेगळी आहे. त्याची एक कला वेगळी आहे बनवण्याची आणि सर्वांना तिचा बिड्डा बनवलेला आवडते. बघा आता कांदा मस्त लाल होऊन झाला आहे. तर त्याच्यात आता हिंग टाकते. हिंग टाकला. हिंग थोडा मागून टाकला. आता पहिला जालण्याची जास्त भीती असते, मग त्याचा स्वाद आता स्वाद त्याचा वेगळा आहे. बरेच वेळेला आपण हिंग पहिला तेलावर टाकतो, तो स्वाद वेगळा असतो. हा स्वाद हिंगाचा स्वाद असतो, तिखटपणा वेगळा जाणवतो. तर आता काय टाकते त्याच्यात? आता मसाला. आता मसाल्याचा प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं आहे. आता आमच्या मसाल्याची आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या हिशोबाने टाकतो. तुमचा मसाला तुमच्या हिशोबाने टाका. मसाला हळद झाली. गरम मसाला थोडा, धना पावडर. आणि आता हे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचा परतून. तर आता याच्यामध्ये जाणार आहे जो आपण देठीचा पान किंवा याचा घेतलेला आलूचा तो टाकणार. काय सांगू, तर तेलावर टाकल्यानंतर त्याचा जो घशाला कधी कधी असा खवखवण्याचा प्रकार होतो, तो तेलावर वगैरे टाकल्यानंतर होत नाही, बिलकुल होणार नाही. मग तो आलूचा पान असो, देठीचा पान असो किंवा टेऱ्याचा पान असो. टेरा एक प्रकार असते, काल्या पाटीचा जो दुसरा असतो तो टेरा बोलतात. पण तो सगळं जे आमच्या इकडे खात नाही कोण. जास्त खायला आमचे आलूचे पानं. तुम्हाला आलूवडी पण नंतर दाखवणार आहे. तर अशा प्रकारे बघा आलूचा पान आता थोडासा मारायला ठेवला तेलावर, झाला आहे बहुतेक तो. आता याच्यामध्ये लगेच बिड्डा टाकायचा आहे. हा बघा, हा बिड्डा टाकला. आणि हा बिड्डा वगैरे शिजायला वगैरे जास्त टाईम नाही जात.
लवकरच होत आहे. एक 10 मिनिटामध्ये बिड्डा होईल रेडी. आता याच्यामध्ये जे आपण कापलेली पहिली होती डेकना ती टाकायची आहेत. डेकनांचा प्रकार काय होतो माहिती आहे का? आता बरेचसे शेतकरी ऑर्गॅनिक कोण खात नाही, पण डेकनान जर चुकून जरी खत लागलेला असला ना तर डेकना शिजत नाही. आता आम्ही स्वतः पिकवतो ना, आम्हाला माहिती आहे. तर आता कांद्यावर झाला सर्व टाकून द्यायचं. आता ललिता पाणी टाकणार आहे. ललिता पाणी किती टाकणार आहे तू? जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. थोडंसं टाक. थोडंसं म्हणजे थोडासा बिड्ड्याच्या वरती पण आला पाहिजे पाणी, शिजायला पाहिजे. याच्यामध्ये दुसरा एक बिड्ड्यामध्ये प्रकार काय माहिती का? पातळ बिड्डा करतात तो भातावर वगैरे, तो पण छान होते. त्याचा थोडासा रेसिपी वेगळी आहे, म्हणजे बिड्डाच पण रेसिपी वेगळी का त्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्याच जात नाही, फक्त बिड्डा आणि मसाले असा प्रकार होते. तर आता याच्यावर द्यायचं आपल्याला झाकण देऊन एक थोडा उकळले त्याची वाट बघायची आहे. म्हणजे पाणी थोडा ठेवायचं आहे. तर हा बघा अशा प्रकारे थोडा पाणी ठेवला. तर आता एक 5 मिनटं झाली. बिड्ड्याला मस्त अशी उकळी फुटली बघा, हे बघा. तर आता याच्यामध्ये काय टाकणार आहे ललिता? तर बघू ललिता विचार. ललिता काय टाकणार आहे? सांडगं. तर सांडगं किती टाकतं ते पण तुम्हाला दाखवतो. आधी पहिला घाटलून घेतला, हे बघा. हे थोडेसे सांडगे टाकले. आता सांडग्याचे 2 प्रकारामध्ये टाकतात त्याला, बस झालं. मी पण बरेच तुला काय करतं, मिक्सरमध्ये थोडासा त्यांना क्रश करायचे, म्हणजे असं पीठ नाही करायचा आणि त्या हिशोबाने टाकायचे. मग ते काय होतं एकदम असा थोडासा थिकनेस पण आहे आणि चांगली जरा चव लागते त्याची. तर ते सांडगं टाकून झाले, परत झाकण ठेवलं. तर आता दुसऱ्यांदा झाकण काढला. बहुतेक ऑलमोस्ट बिड्डा आता शिजला आहे आमचा. त्याच्यामध्ये राहिलेले जिन्नस काय, तर सर्वात शेवटले आपण टाकले ते आमसुलं. ते बघा, हे टाकले आमसुलं. आणि आता त्याच्यासोबत जाईल आपला खोबऱ्याचा वाटण. खोबऱ्याचा वाटण, मीठ, आणि आता मस्त ढवळून घ्यायचा. जास्त पण याला असा गाठून नाही घ्यायचा, का तर बिड्डा काय होतं कधी कधी जास्त जर शिजला तर मग तो चवीला लागत नाही. त्याच्यामुळे जास्त पण नाही ढवळून घ्यायचा. आता मस्त असा कलर पण आलेला आहे. आता थोडा वेळ शिजून द्यायचा आहे आपल्याला. परत थोडा झाकण ठेवायचं आहे. तर आता गॅस बंद केलेली त्याने, बंद केली. बिड्डा आपला रेडी. हा बघा, थिकनेस किती पाहिजे एवढा पाहिजे थिकनेस. जास्त पातळ नको आहे किंवा जास्त जाड नको आहे, अशा प्रकारे थिकनेस पाहिजे. तर आता हा बिड्डा आपला एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. तर याच्यावर आपण काय करू माहिती आहे का तुम्हाला? झाकण ठेवतो. याच्यावर तुम्हाला मी थोडासा ललिताचा मनोगत मी विचारेन. आपण बाहेर जाऊन बोलू याच्यावर, काय कसा बनवला, काय केला, कधी लागतंय, मुलांना आवडतंय काय, ते सर्व ललिताला मी बाहेर जाऊन विचारेन. तर अशा प्रकारे आपला बिड्ड्याची भाजी तयार झालेली आहे. तर आता तुम्ही बोलायला अशी तुम्ही आता ललिताचा मला मनोगत विचारताय का कशा पद्धतीची भाजी केली, कधी करता, कोणाकोणाला आवडते. तर आता ललिता सांगेल. ललिता, सदा जे बिड्डा कधी कधी बनवता तुम्ही? असे श्रावण महिन्यामध्ये सणाला जास्त असतं. नागपंचमीला, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, गणपतीला. गणपतीला पहिल्या दिवशी तर आमच्या इथं बिड्डा असतंच. आणि बिड्डा सर्वांना आवडतं. बिड्डा कुणाला कसा आवडतं सांग बिड्ड्याच्याबद्दल. प्रिन्सला, प्रियेशला सर्वांनाच आवडतं. तुम्हाला आवडतं, भाकरी लागतात बिड्डा असलं बरोबर असल्यावर. सर्वांनाच बिड्डा आवडतं. आमच्या घरात सर्वांनाच बिड्डा आवडतं. काय आला माहिती आहे का, ललिता कधी की कॅमेऱ्यासमोर बोलली नाही. आणि ललिता ह्या गोष्टीला घाबरतो. मला प्रत्येक वेळेस सांगतो व्हिडिओ बनवा, आणि स्वतः व्हिडिओ बनवायला येत नाही. आता माझ्या तोंडामध्ये चॉकलेट आहे समजा,
पण ती बोलला घाबरत, आता बोलला पाहिजे. आता ललिता आहे श्रीराम महिला बचत गटाचे अध्यक्ष. आता अध्यक्ष आहे तर अध्यक्षांनी काहीतरी 2 शब्द बोललं पाहिजे, कधीतरी भविष्यात बोलला पाहिजे, स्टेज डेअरिंग आली पाहिजे. म्हणून आज मी ललिताला मुद्दाम कॅमेरासमोर आणली. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुढं बघायला भेटतील. तर त्याच्या आधी तुम्हाला एक मध्ये मी सांगतोय, जे आमची सुविधा मुलगी आहे तिचे पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे. तिच्या रेसिपी एक थोड्या वेगळ्याच कॅटेगरीच्या असतात. एक सुंदर असा ती सर्व स्वयंपाक असा एवढं सुंदर बनवतं का खायला ती टेस्ट एकदम वेगळी असते. तर तुम्हाला ती व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्ही, पण तिच्या व्हिडिओ कमी आलेले आहेत रेसिपीच्या. तर त्या रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की मी दाखवेन, का तर तिची हाताची चव आहे ती वेगळीच आहे. मग तिथं काय असतील ते बाकी भाज्या, व्हेज नॉनव्हेज सर्वच तिला प्रकार येतात. आणि घराची टापटीपणा कशी, शुद्धता कशी, या गोष्टी सर्व तिच्याकडून शिकून घ्यावा, अशा प्रकारची ती मुलगी आहे, एकदम संस्कारी. तर आता ललिता, आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील तू? व्हिडिओला कशी वाटली ते काय? लाईक करा. व्हिडिओला लाईक करा ललिता बोलतोय, व्हिडिओला शेअर करा. आता आमच्या व्हिडिओ खूप कमी प्रमाणामध्ये शेअर करा. तुम्ही बघून घेता पण शेअर करत नाही. तर व्हिडिओला नक्की शेअर करा. व्हिडिओला कमेंट करा. काय प्रकारच्या कमेंट असतील त्या तुम्ही बघा. आता ललिताने बिड्डा बनवला आहे, त्या हिशोबाने ललिताच्या हिशोबाने तुम्ही कमेंट करा कशी झाली ती. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन जाणार नाही, बघायला भेटणार नाही. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद. पुढची व्हिडिओ लवकरात लवकर येईल.